दुपारचं कडक ऊन आणि त्यात आंब्यांचा सीझन, मग हा पदार्थ तर बनलाच पाहिजे. मुलीने हट्ट केला. शाळेतून आल्यावर उन्हामुळे तिला काहीतरी छान थंडगार असं प्यायचं होतं. म्हटलं चल, अक्षय तृतीयेसाठी आंबे आणले होते, त्यातले काही आंबेसुद्धा शिल्लक होते. मग म्हटलं आज हा पदार्थ होऊन जाऊ दे. मग काय, त्यासाठी घेतले 3-4 आंबे आणि आंबे स्वच्छ धुवून घ्यायचे. त्यानंतर मी हे आंबे चिरून घेतले. आता एवढे डिझायनर पद्धतीने चिरलेले आहेत ते फक्त व्हिडिओमध्ये दाखवण्यापुरता बरं का. बाकी आपले नॉर्मलच चिरायचे. तर काही फोडी मी अशा मोठ्या चिरून घेतल्या. ह्या आपल्याला वेगळ्या गोष्टीसाठी वापरायच्या आहे. आणि हां, काही फोडी अशा छोट्या छोट्या चिरून घेतल्या आहेत आणि किती सुंदर दिसतं आहे नाही का. तर ह्या अशा छोट्या छोट्या आंब्याच्या फोडी करून घेतल्या. आणि हे बघा, तुम्ही बघतायत साईडला काही फोडी मी छान चौकोनी चिरून घेतलेल्या आहेत आणि बाकी उरलेल्या चमच्याने काढून घेतलं. आता इथे मी घेतले अर्धा लिटर दूध. दुधाची साईसुद्धा होती बरं का याच्यातच. आणि त्यामध्ये ज्या मोठ्या फोडी आंब्याच्या आपण चिरून घेतलेल्या होत्या ना, त्या सगळ्या टाकायच्या. तर साधारण अर्धा लिटर दुधासाठी मी इथे 2 आंबे वापरलेले आहेत. पण आंबे आपले किती आंबट आहेत किंवा त्याला किती छान चव आहे यानुसार आपण कमी जास्त करू शकतो. पण 2 आंबेसुद्धा पुरेसे होतात. आणि त्यासोबतच मी इथे टाकलं आहे 1 मोठा चमचा भरून व्हॅनिला आईस्क्रीम. आता हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे. आणि व्हॅनिला आईस्क्रीम नसेल पण मँगो आईस्क्रीम जर तुमच्याकडे असेल ना, किंवा खास तुम्ही हा पदार्थ बनवणार असाल तर त्यासाठी मी सजेस्ट करेल की मँगो आईस्क्रीम वापरा. माझ्याकडे व्हॅनिला आईस्क्रीम ऑलरेडी होतं म्हणून मी ते वापरलं आहे. तर इथे हे सगळं चांगलं फेटून घेतलं. इलेक्ट्रिक बीटरने फेटलं तरी चालेल किंवा मग असं चमच्याने एकजीव करून घेतलं तरी चालेल. पण इलेक्ट्रिक बीटरने जर फेटलं तर छान स्मूथ असं हे आपण मिल्कशेक म्हणू शकतो तयार होतं. चला आता सर्व करू. तर त्यासाठी ग्लासमध्ये मी सगळ्यात आधी ज्या छोट्या छोट्या आंब्याच्या फोडी होत्या ना, त्या 1-1 चमचा टाकून घेतल्या. वरून हे जे मँगो मिल्कशेक बनवलं होतं हे टाकलं. आणि त्याच्यावरून टाकायचं आहे पुन्हा मस्तपैकी आईस्क्रीम. तर हे व्हॅनिला आईस्क्रीम टाकलं आहे. मँगो असेल तर खूप छान बरं का. आणि वरती पुन्हा आंब्याच्या फोडी, त्याच्यावरती छान टुटी फ्रुटी. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे ड्रायफ्रूटही ॲड करू शकतात. तर चला, इथे मस्तपैकी मँगो मिल्कशेक म्हणा किंवा मग याला मँगो मस्तानी म्हणा, हे तयार झालं. खूप छान लागतं बरं का. आणि बाहेर एकदम कडक ऊन असताना आपल्याला असं काहीतरी थंडगार आणि त्यात आंब्याचं काहीतरी मिळालं मग तर वेगळीच मजा. चला, स्ट्रॉसुद्धा ऐनवेळी सापडल्या तर त्या स्ट्रॉसुद्धा ह्या ग्लासमध्ये ठेवून घेतल्या. आणि हे बघा किती सुंदर दिसतं आहे ना. मुलगी तर खूप एक्सायटेड होती कसं लागतं आहे म्हणून. तर मग चला आता तिला देऊन बघू तिला आवडतं आहे की नाही ते. मी तर हे टेस्ट केलं होतं, मला तर खूप आवडलं होतं. त्यानंतर मुलीला हे दिलं तर मुलीला पण खूप आवडलं बरं का. चला आता आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.